नमस्कार मित्रांनो, मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलंच असेल आमची फॅमिली मेंबर न्यू कार. तर आम्ही पहिल्यांदाच ट्रिप काढले देवदर्शनासाठी. तर निघालो आहोत महाकाली मंदिरात दर्शन घ्यायला. चला तर मग आपण खाली भेटू गाडी काढताना. नंतर आपण दर्शन घ्यायला जाऊ. तुम्ही ब्लॉग बघतच राहा शेवटपर्यंत. चला मित्रांनो, आपण आता खालती पोहोचलेलो आहोत आणि बाबांना जरा गाडी अजून जमत नाही, ड्रायव्हिंग स्कूलला जातात म्हणून बाबांनी त्यांच्या मित्राला बोलवलंय, फैसल अंकलला. ते बघा बसलेत. हाय बोल अंकल. हाय. ऐकू जात नसेल, काच बंद आहे. हे बघा, आता आपण आत बसू आणि ट्रिप स्टार्ट करूया. चला मी बस. आता बाबा पेढे आणायला गेले पुढच्या विक्रीमधून. पॉकेट बहुतेक माझ्याकडे आहे, खिशात त्यांच्या पॉकेट नाही. जाऊ देते मोय 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 ह्या पॉकेट येतच ठेवून गेलेत आणि सांगतायत आले पेढे घेऊन. चला तर मित्रांनो, आपण आता पेढे घेऊन निघालो आहोत आणि आपली ट्रिप परत स्टार्ट झालेली आहे. आता आपण खेडेत पोचलोय आणि मी गाताला खेळतोय आणि गाता माझे कपडे ओढते. ते बघा मस्ती करते आणि तुम्ही आमची खेडी पाहूच शकता. बोलू नका. आता आपण कुंभारलीच्या रस्त्याला लागलो आहोत. कुंभारलीमध्ये तिथंच मंदिर आहे आणि आपण त्या रस्त्याला आता आलोय. हे बघा, पूर्ण जंगल दोन्ही साईडनी, म्हणजे झाडं आहेत सगळी. गावात असंच असतं, शहरात जरी बिल्डिंग असले तरी गावात सगळीकडं झाडे असे वगैरे जंगल असतात. हे बघा मित्रांनो, आई महाकाली देवीचे हे मंदिर चिपळूण तालुक्यातील कुंभारली या सुंदर गावात वसलेले आहे. मित्रांनो, आता आपण मंदिराच्या परिसरात प्रवेश करत आहोत. तुम्ही आता पाहू शकता, सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे आई सुखाई वरदायिनी आणि महाकाली देवीचे सुंदर मंदिर. फायनली आपण महाकाली देवीच्या मंदिराच्या इथं आलो. या चला आपण आता इथं चप्पल काढून आत जाऊया. आपण पहिला दर्शन घेऊन या, परत गार्डन मध्ये जाऊया गाताला घेऊन. गार्डन उघडा असेल काय माहित नाही. या मित्रांनो, आता मम्मी सुखाई आणि वरदायिनी देवीची ओटी भरते. आता मित्रांनो, मम्मी आई महाकाली देवीची ओटी भरायला निघाले. मित्रांनो, आता मम्मी आई महाकाली देवीची ओटी भरते. आई महाकाली देवी ही सर्व भक्तांच्या नवसाला पावते. मुळीच नाही बस जो का अंतर कर बसताय. बस जो का 2 महिन्याच्या आतमध्ये इथे मंदिराच्या समोर लाटेचा खांब आहे. यात्रे दिवशी यावर लाट फिरवली जाते. आणि ही बघा मंदिराची सुंदर कमान आणि त्यावर भगवा ध्वज.
काल बस चालू केलं मार्च करतात. आणि मंदिराच्या एंट्रन्स समोरच 2 हत्तीच्या प्रतिमा आहेत. हे बघा, इकडे एक आहे आणि ह्या साईडला पण एक आहे. मंदिरात येणाऱ्या सर्व भाविकांचे आरज इथे लावले जातात आणि ह्याच्यानंतर आमचा देखील आरज लावणार आहेत. आणि येथे भाविकांसाठी बसण्याची देखील सोय केलेली आहे. हे बघा. बाय सुखानी वतन मंगल प्रकाश देसाई. आज जो काय बाय वाण घेतलेला वाण बाय तुमच्या चरणाची बाय आणलेला या वाणासंबंधी आनंदात बाय तिघींच्या 3 बाय खानाने ओट्या बाय भरलेल्या. या ओट्याला तुमच्या तिघींच्या मतान, त्यांच्या गावदेवीच्या मतान, शिवस्वामींच्या मतान, पूर्वजांच्या मताने ओट्या बाय माणिकमती मान्यता करा. जी काय वाणासंबंधी सेवा केलेली आहे ही सेवा बाय माणिकमती मान्यता करा. जो वाण घेतलेला या वाणाला सांभाळून, त्या लोकांना सांभाळून तो वाण बाय त्यांना लाभदायक ठरवून. जी वाणामध्ये बाय इंजन बसणारे आला बाय पाठिंबा देऊन तो वाण बाय रस्त्यावर चालणारा त्या वाणावरती बाय रखवाली ठेवून वाटे तिटेची विघ्न बाय घालवून आशीष बाय देसाईंची बाय प्रगती करून असाच बाय तुमचा कृपा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी बाय उभा ठेवून कुटुंबात बाय सुख शांती देऊन कुटुंबाच्या आरोग्याला प्रकृतीला बाय पाठिंबा देऊन ही बाय त्यांची सेवा बाय वाणासंबंधीची बाय माणिकमती मान्य करून त्यांच्या श्रीमंताच्या ठेवून राखण धरून संभाव करा. हर हर महादेव. जो कामाधंदा समाजाला करू त्या कामाधंदा समाजाला त्या वरिष्ठांना चमचम देतो. त्या लेकराच्या मनोकामना पूर्ण जो ज्याचे प्रयत्न त्यामध्ये ज्या ज्या सरकारी योजना चला तर मित्रांनो, आम्ही आता दर्शन घेऊन आलेलो आहोत. आताची फेवरेट प्लेस म्हणजे गार्डन मध्ये आम्ही चाललोय. मंदिराच्या बाजूलाच गार्डन आहे, जास्त काय लांब नाही, तिथंच कनेक्टच आहे. तर जाऊया गार्डनला. गार्डन चला, गार्डनला कलर देतात वाटतं बाबा. हो. ए तू कुठे बसतेस काय? चल तिकडे चल. हा ठाक ह्याचा कलर सुकला असेल खरं. बसू काय? हो अगं बस. बसली. हा अगो का फिरतोय तो? फिरते चला बा झालं. चला आज बरं आहे ना? आणि हे बघा मित्रांनो, पूर्ण गार्डन दिसतंय. मस्त शांत वातावरण आहे आणि कलरिंग पण चालू आहे. कारण आता 28 फेब्रुवारीला महाकाली देवीची यात्रा देखील आहे. तुम्ही पण या आणि आम्ही सगळे येणारच आहोत. मित्रांनो, आपण या 3 गावचे जागृत देवस्थान शिरगाव, कुंभारली आणि पोपळी आई सुकाई वर्धानी महाकाली देवीचं या ठिकाणी दर्शन घेऊन आता निघालेलो आहोत. चला तर मित्रांनो, तुम्हाला हा आमचा ब्लॉग आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आमच्या चॅनललाच म्हणजे देसाई डायरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाय.